उद्या शनिवारी सकाळी पहाटे लवकरात लवकर काळू वॉटरफॉलला उतरण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत. ठिकाणी परमिशन दिली जात नाहीये. आम्हाला इथून आता पुन्हा माघारी जायला सांगतायत. तरी विचित्र प्रकार आहे, कारण परमिशन लेखी मिळत नाहीये, तोंडी मिळते. तर ह्या सर्व जर बाबी पूर्ण झाल्या तर मग या रेंज ऑफिस मधून एक लेटर लिहून देतील. तर आम्ही आमच्या प्लॅन बी नुसार थितबी एमटीडीसी रिसॉर्ट वर थोड्याच वेळात येऊन पोहोचलो देखील. Never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. मजा मस्ती करता करता सूर्यास्त होऊन अंधार कधी झाला कळलेच नाही. कहीं दूर जब दिन ढल जाए. या अंधारात अंजू आणि अवनीसाठी 2 कनेक्टेड हेमॉक बनण्याची तयारी सुरू झाली. जोरात आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. अरे वा, हे मोडके मस्त मिळाले. स्पेशली अरे वा, गुड जॉब. हे असं करायचं असतं, मग टाकायचं. वा वा वा, जयदेव जयदेव. रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही इथे रात्री जंगल सफारी करण्यासाठी इथे आलो आहोत. आसपासच्या जंगलात बटाट्या हे बघूया कसा शिजलायस की नाही तू. एक नंबर. आत एकदम प्रॉपर झाला एकदम, है ना. रंजू इथे झोपली आहे हेमॉक मध्ये आणि कनेक्टेड हेमॉक अजून एक आहे इथे आणि माझी झोपायची व्यवस्था या ठिकाणी मी केलेली आहे. रात्री बनलेली देवामुळे बॅग वर पूर्ण ओळी झाली आहे. रे बाबू आता आपण ह्या जागेचा निरोप घेऊया आणि निघूया ह्या जागेवरून. जाता जाता वाटेत चारही बाजूस अजस्त्र डोंगररांगात नजरेस पडत होत्या. या नदीपात्रात बरेचसे दगडगोटे पाहून आमच्या अंगात रॉक बॅलन्सिंग आर्टचं भूत संचारलं. यार शर्ट स्वाहा, शर्ट 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 स्वाहा गेलं म्हणजे ह्याच्या कशाला पाडलंस. हे असं थोडी असतं यार. ह्या कॅफेस आमचा 1200 फूट काळू वॉटरफॉल रॅपलिंगचा साहसी प्लॅन जरी फेल झाला होता तरी आमच्यापैकी कोणीही किंचितही नाराज झाले नव्हते. कारण कधी कधी जागा किंवा इव्हेंट पेक्षा तुम्ही कोणासोबत असता ह्या गोष्टीमध्ये जास्त समाधान असते. नमस्कार मंडळी, मी संजय तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर आज आम्ही चाललो आहोत काळू वॉटरफॉलला. रात्रीचे 12 वाजलेले. कांजूरमार्ग स्टेशनच्या बाजूलाच आम्ही उभे आहोत. मी आणि स्वप्नील आम्ही दोघे सुद्धा इथे आहोत. टोटल एकूण 7 जण आहोत जी काळू वॉटरफॉलला आम्ही आज चाललेलो आहोत. आज फ्रायडे शुक्रवार. उद्या शनिवारी सकाळी पहाटे लवकरात लवकर काळू वॉटरफॉलला उतरण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत. तर आमच्यासोबत अजून कोमल आतमध्ये गाडीमध्ये बसलेली आहे. तर ही गाडी आम्ही माळशेज घाटापर्यंत घेऊन जाणार आहोत. तिकडे थोडीशी विश्रांती घेऊन जसं पहाट होईल आम्ही आमच्या रॅपल डाऊनला सुरुवात करणार आहोत. तर आज आपल्यासोबत असणार आहे स्वप्नील आहे, कोमल आहे, गणेश आहे, वसंत आहे, अंजू आहे, अवनी देखील आहे. अवनी आणि वसंत हे दोघे लोणावळ्यावरून आम्हाला डायरेक्ट माळशेज घाटामध्ये भेटणार आहेत. इथे गणेशची वाट बघतोय. गणेश जस्ट आता ग्रँट रोड वरून निघालेला आहे. तर त्याला यायला इथे थोडा वेळ लागणार आहे. 1 तास तरी जाणार आहे. तर 1 तास या ठिकाणी आम्हाला टाइमपास करायचा आहे. तुम्ही पाहू शकता कार या ठिकाणी आमची उभी आहे. आता या काळोखात गणेशने आम्हाला वेट करायला भाग पाडलेला आहे. तर मग आता 1 तास वाट पाहतो गणेशची आणि त्यानंतर मी इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर आता गणेश देखील आलेला आहे. गणेश आणि अंजू दोघे देखील आलेले आहेत. आतून टाकणार आहे का? नाही उणीवर जाऊ दे ना. तर मित्रांनो आता वाजलेत 1 वाजलेलं आहे. तर आता सामान आतमध्ये टाकून घेतो आणि त्यानंतर मग कंटिन्यू करतो आमचा पुढचा प्रवास.
5 hours later. सुप्रभात मंडळी. सकाळचे वाजलेले 6:30. आम्ही ते 5 वाजता पोचलेलो. 5:30 ते 6:30 आम्ही गाडीतच आराम केला होता. अवनीची कार देखील आलेली आहे. अवनीच्या कारमधून अवनी आणि वसंत हे दोघे आलेले आहेत. हे आहे साबळे मामांचं घर. साबळे मामांच्या घरी थोडेसे सामान शिफ्ट करून काही सामान आम्ही आमच्या त्या इव्हेंटच्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत, ज्या ठिकाणावर आपल्याला रॅपल डाऊन करायचं आहे. सुप्रभात मित्रांनो. तर आता आम्ही इथे काळू वॉटरफॉलला रॅपलिंग करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. ही जी चौकी आहे या ठिकाणी या अशा प्रकारे प्रत्येक वाहनाची चौकशी केली जाते. त्यांना इकडचे जे काही स्पॉट्स आहेत, हरिश्चंद्रगड आणि इतर काही जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रत्येक वाहनाकडनं एक फीज आकारली जाते आणि त्यानंतर मग पुढे त्यांना प्रवेश दिला जातो. तर आता या ठिकाणी आम्ही ॲडव्हेंचर सोल्स या संस्थेतर्फे रॅपलिंग करण्यासाठी ते आलो होतो. आमच्यापैकी काही जणांकडे बेसिक माउंटरिंग सर्टिफिकेट्स आहेत. आम्ही इथे या ठिकाणी स्वतःच्या रिस्क वरती रॅपल डाऊन करण्यासाठी आलोय, परंतु आम्हाला देखील या ठिकाणी परमिशन दिली जात नाहीये. आमच्यासोबत कोणी पार्टिसिपेंट्स नाहीये, तरी आम्हाला इथे अडवलंय आणि त्यामुळे आम्हाला इथून आता पुन्हा माघारी जायला सांगतायत. ओतूरला जाऊन त्या ठिकाणी परमिशन घ्यायची आणि त्यानंतर मग इथून ते आम्हाला पुढे रॅपल डाऊन करण्यासाठी पाठवतील. जर परमिशन नसेल तर या ठिकाणी ते अलाव नाही करत आहेत. या चौकीवाले गावचेच काही लोक आहेत, हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक नाही आहेत, परंतु त्यांची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे आणि ती लोक या ठिकाणी पुढे परमिशन देत नाहीयेत. त्यांनी फोन वगैरे लावले त्या इकडच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की परमिशन वगैरे घ्यावी लागते. ओतूरला जाऊन तिकडे त्यांचं फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांच्याकडे जाऊन परमिशन घ्यावी लागते. परंतु ट्रेक मारू फक्त. अशी कोणती लेखी परमिशन या ठिकाणी मिळत नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे. तर मग नक्की ही जी परमिशन मिळते ही कोणत्या प्रकारची परमिशन मिळते? जर तोंडी परमिशन मिळणार असेल तर ती फोनवरती देखील मिळाली असती. हा जो प्रकार आहे हा जरा काहीतरी विचित्र प्रकार आहे, कारण परमिशन लेखी मिळत नाहीये, तोंडी मिळते. तर मंडळी आता आम्ही ओतूरला निघतोय. ओतूरला जाऊन त्या ठिकाणी लिगल परमिशन घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला पुढे कळेल की कशा प्रकारे या ठिकाणी परमिशन घेतली जाते काळू वॉटरफॉलला रॅपलिंगचा इव्हेंट करण्यासाठी. आमच्यासोबत साबळे मामा देखील आहेत आणि हे फॉरेस्ट मित्र देखील आहेत, वन मित्र. तर चला जाऊन परमिशनचा प्रयत्न करतो. मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर मग ह्याच ठिकाणी ह्या परिसरात कुठेतरी आम्ही आजचा दिवस स्पेंड करू. कुमार मॅडम का? हां मॅडम आम्ही वसंत बोलतो. तुम्ही काळू आम्ही ऑफिसमध्ये आलो होतो. आम्ही पोचले म्हणा तिथे इकडे कोणाला भेटायचं तुला तिकडे ग्रामपंचायत आपलं हे वनरक्षक ऑफिसमध्ये जा आणि तिकडे परमिशन घेऊन या. तर आम्हाला काही कळू शकेल की कशा पद्धतीत परमिशन मिळेल. तर मंडळी आता आम्ही या ठिकाणी आलो आहोत रेंज फॉरेस्ट ऑफिसर ओतूरला. या ठिकाणचे जे RFO आहेत तर ते आता जस्ट बाहेर गेलेले आहेत. त्यांना यायला थोडा वेळ जाईल, 10:30 वाजेपर्यंत ते येतील. परंतु त्यांच्याशी आता फोनवरती बोलणं झालं आणि त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर काळू वॉटरफॉलला रॅपलिंग करायची असेल तर जी संस्था रॅपलिंगचा इव्हेंट ऑर्गनाईज करत असेल तर त्या संस्थेकडे
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याची एक प्रत या ऑफिसमध्ये जमा करावी लागणार आहे. जेवढे पण पार्टिसिपंट्स आहेत, जे मेंबर रॅपल डाऊन करणार आहेत, त्या सर्वांचं आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्याची एक प्रत या ठिकाणी जमा करावी लागणार आहे आणि प्रत्येकाचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व जर बाबी पूर्ण झाल्या तर मग या रेंज ऑफिसमधून एक लेटर लिहून देतील आणि ते लेटर घेऊन मग आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. अशी लेखी परमिशन ते देतात या ठिकाणी आणि मग आपण आपला इव्हेंट करू शकतो. तर ही या ठिकाणची एक प्रोसेस आहे जी आपल्याला फॉलो करावी लागणार आहे यापुढे, आणि ती केल्यानंतरच पुढे आपल्याला वॉटरफॉलची रॅपलिंग करण्यासाठी परमिशन मिळणार आहे. जर काही कारणामुळे काळू वॉटरफॉल रॅपलिंगचा इव्हेंट करता आला नाही तर आमचा प्लान बी आम्ही आधीच ठरवून ठेवला होता. तो म्हणजे थितबी एमटीडीसी रिसॉर्टच्या मागे असलेल्या काळू नदीच्या पात्रात कॅम्पिंग करण्याचा प्लान. तर आम्ही आमच्या प्लान बी नुसार थितबी एमटीडीसी रिसॉर्टवर थोड्याच वेळात येऊन पोहोचलो देखील. त्या ठिकाणी काळू वॉटरफॉल आहे. आज आपल्याला तिकडे जायचं होतं खरं तर, परंतु परमिशन नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी यावं लागले. तर आता आपण आजचा दिवस या ठिकाणी स्पेंड करणार आहोत. एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे, पण या रिसॉर्ट मध्ये आपल्याला परमिशन नाहीये. इथे फक्त आपण कार पार्क केली आहे. एमटीडीसी रिसॉर्टच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आजचा जो दिवस आहे तो स्पेंड करायचा आहे. तू परत तिकडे दुसरा ऍक्टिव्हिटी तो उपयोग काय होणार? तर हे एमटीडीसीचे काही ऍक्टिव्हिटीज आहेत या ठिकाणी. क्लाइम्बिंग वॉल आहे इथे या ठिकाणी. हे बर्मा ब्रिज आहे. त्यातले ते 50 फुटाचे का त्या सगळ्या कॉईल गेल्या हॅमॉकला बांधायला होती. हे स्लिंग्स आहेत आणि हे एमटीडीसी रिसॉर्ट. या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग करावी लागते. आता परत तसंच तिकडे रिव्हर्स फिरव, तोच कॉईल. हा बघ, आणि परत तिकडे घे. हे बघ बघ बघ, तसं नाही. अंदाज लांब होण्यासाठी काय करायचं माहिती नाही. मोठी कॉईल हे टाक, हे टाक, हे टाक, हे टाक, हे टाक. आता एमटीडीसीचं रिसॉर्ट जे मागे राहिलेलं आहे, त्या रिसॉर्टमधून आम्ही आमची कार पार्क करून सर्व सामान घेऊन, कॅम्पिंगचं इव्हेंटचं सर्व सामान घेऊन आता आम्ही चाललेलो आहोत खालच्या दिशेला, ज्या ठिकाणी आहे काळू वॉटरफॉलची स्ट्रीम आहे तिकडे. तर त्या ठिकाणी काहीतरी 1-2 ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आम्ही, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. समोर जी दिसते ती आहे काळू नदी. काळू नदीचं पात्र आहे ते, आणि त्या ठिकाणी पुढे काळू वॉटरफॉल आहे. या नदीचं उगमस्थान त्या ठिकाणी आहे. खाली गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली आम्ही काळू वॉटरफॉल रॅपल डाऊन करण्यासाठी आलो होतो. इथे 1200 फुटाचा हा पूर्ण पॅच आहे. 3 ते 4 टप्प्यांमध्ये तो विभागला गेलेला आहे. तो पॅच पूर्ण रॅपल डाऊन करून एक दिवस मधल्या पॅच वरती हॉल्ट करून नेक्स्ट डे खालती रॅपल डाऊन करणार होतो आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आम्ही येणार होतो. तर एकूणच आमचा तो प्लान फेल झालेला आहे. एवढं जास्त कोणी नाराज झालेलं नाहीये, तर आमच्याकडे प्लान बी देखील रेडी होता. तर सर्वच जण आता या ठिकाणी एन्जॉय करत आहेत. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आम्ही आता आजचा दिवस स्पेंड करत आहोत. ते आजच्या किचन डिपार्टमेंटचा इन्चार्ज गणेश आहे. बुर्जीपाव बनवण्याची तयारी चालू आहे इकडे. काही मंडळी आपली खाली एन्जॉय करत आहेत पाण्यामध्ये. 5 ते 6 फुटाची हाईट आहे या ठिकाणी. तर ऑलरेडी काय आमची मंडळी मस्त मजा घेत आहेत ह्या नॅचरल स्विमिंग पूलची. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave.
To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you need. Your mind's got the key ingredient, it's belief. They'll deceive with the negativity, but I just slide right by that energy. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 go. मजा मस्ती करता करता सूर्यास्त होऊन अंधार कधी झाला कळलेच नाही. मग या अंधारात विजेरीच्या प्रकाशात कॅम्प फायर साठी आणि स्वयंपाकासाठी सुक्या लाकडांचा बंदोबस्त करावा लागला. कॅम्प फायर चालू होताच मराठी आणि हिंदी गाण्यांच्या भेंड्या रंगू लागल्या. कहीं दूर जब दिन ढल जाए, चांद सी दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों का दीप जलाए, दीप जलाए. कहीं दूर जब दिन ढल जाए, चांद की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. ये रात ये मौसम नदी का किनारा. या अंधारात अंजू आणि अवनीसाठी 2 कनेक्टेड हेमॉक बनण्याची तयारी सुरू झाली ते नंतर टाईट करा. आणि थोड्या वेळातच हेमॉक बनून रेडी देखील झालीत. असं कोण चढतं हा संजय मयेकर. जोरात 50 रुपये एक्स्ट्रा, 50 रुपये एक्स्ट्रा. आता आम्हाला धोका दे बाबू, 50 रुपये एक तास. चांदोबाच्या झाडामागे लिंबू लपला ग बाई. चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. ह्या कर्कश आवाजाने पूर्ण आयुष्यभर कधी झोप नाही येणार रे बाबा. आयुष्यभर झोप उडेल. लूज झाला ना, दोघा डबा करून खाली डायरेक्ट. आता हे उद्यापर्यंत पोहोचतील. अरे वा, हे मोडके मस्त मिळाले. अरे वा, गुड जॉब, गुड जॉब. दोघांना माझ्याकडनं शाबासकी. अवल्या कुठे गेला? अवल्या वा 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 वशा वा. आम्हाला भीती वाटलेली मध्ये. आम्हाला बोलते आम्हाला चिता पिता मला घेऊन गेला तर वसंत. म्हटलं असतात का इकडे फक्त. आणि माहिती कशी आली, अशी धावत आली. हे बघ बघ, अशी धावत आली. भेटते. अरे बघ, हा असं पटपट पट. अरे बघ अशी धावत आली बघ. मी अशी 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 त्याच्या मागे मागे मागे. तवा घे, तवा घे. इथे बघा. हे तवा घे ना. तर आता मी पण जेवण घेतो. अवेलेबल आयटम्स होते सर्व मिक्स केलेत. अंडा आहे, चीज आहे, कोथिंबीर, कोथिंबीर आहे, कांदा, कांदा, अजून काय काय जेवढे पण अवेलेबल आयटम होते ते सर्व त्यात टाकून आता ही मिक्स मसाले भात तयार करण्यात आलेला आहे. तर त्याच्यावरती आता ताव मारतो. आजचा आमचा डिनर आहे. हा खाऊन झाला की नंतर मग झोपण्याची तयारी लागते. झोपतो दाखव ना. हे असं करायचं असतं. मग टाकायचं. कसं करायचं असतं पण मला मजा येते. वा वा वा. अगदी थोडी
जयदेव जयदेव ते करतात की नाही तुमच्याकडे? तुम्ही ना पाण्यात नाही हे बघ ना एवढी वाट साईडला गड्या. आपण हा फक्त वॉटरफॉल फॉलो करत चाललेलो असंच बोललो, रस्ता जातो कुठपर्यंत. रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही इथे रात्री जंगल सफारी करण्यासाठी इथे आलो आहोत. आसपासच्या जंगलात तुम्ही पाहू शकता की गाढ अंधार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. काही वाईल्ड लाईफ दिसते का ते पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर अजूनपर्यंत तरी काही दिसेल नाहीये. गाढ अंधार आहे मागे. तर थोडा वेळ या ठिकाणी बसतो, या ठिकाणचा आनंद घेतो. वाईल्ड लाईफ दिसलं तर ठीक आहे, नाहीतर मग पुन्हा आम्ही आमच्या बेस कॅम्पच्या इथे जातो. बटाट्या हे बघूया कसा शिजलायस की नाही तू. सुरीने आहे त्याला, असा नाही खोलायचा असतो, सुरीने नाही खोलायचा असतो. आता माझे हात काळे आहेत, काहीतरी आहे ठेवायला असं. छान झाला रे. बाबा घ्या तुम्ही का? एक नंबर. आत एकदम प्रॉपर झाला एकदम, है ना, परफेक्ट झाला. तर मित्रांनो तर वाजले 2:30 आणि आता आम्ही झोपायच्या तयारीला लागलेलो आहोत. नाईट चांगली. बाय बाबू. बाय, गुड नाईट. गुड नाईट. रंजू इथे झोपली आहे ह्या हेमॉक मध्ये, आणि कनेक्टेड हेमॉक अजून एक आहे इथे, ज्या ठिकाणी आवणी झोपणार आहे. गणेश या ठिकाणी झोपणार आहे. बोनफायर आहे. तर आम्ही या ठिकाणी झोपणार आहोत. पलीकडे तिकडे किचन आहे, तिथे वॉशरूम झोपला आहे. या ठिकाणी स्वप्नील आहे, तिकडे कोमल झोपलेली आहे, आणि माझी झोपायची व्यवस्था या ठिकाणी मी केलेली आहे. चला तर मग गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया. या सँडविच खायला. टाकायचं नंतर घालायचं. आपल्याकडे खूप आवडतं. ए बाय बाय. रात्री आम्ही सगळे इथे झोपलो होतो. त्या ठिकाणी किचन आणि हा मस्त छोटासा वॉटरफॉल या ठिकाणी आहे. रात्रभर वॉटरफॉलचा आवाज आणि त्या छोट्याचा वॉटरफॉलचा आवाज कानात येत होता, आणि मस्त झोपलो होतो आम्ही सर्व. देव बघायची की रात्री बनलेली देवामुळे बॅग पूर्ण ओली झाली आहे. तेवढं पाणी आहे. या ठिकाणी अवनी झोपली होती, तिकडे अंजू अजून झोपलेली आहे. व्हिडिओ काढायचा होतो रे बाबू. मस्त आहे. आता आपण ह्या जागेचा निरोप घेऊया आणि निघूया ह्या जागेवरून. या ठिकाणावरती काल रात्री वास्तविक केलं होतं, छान मजा वाटली आम्हाला. आता वाजले दुपारचे 12:30 वाजता आता आम्ही निघतोय. आता या ठिकाणावरून आम्ही 50ला जाऊ. त्या ठिकाणी साबळे मामांचं घर आहे, त्याच्या पलीकडे अजून एक छोटीशी जागा आहे, ठिकाण आहे. त्या ठिकाणी थोडा टाइमपास करू आणि नंतर मग घरी जाण्याच्या मार्गावरती लागू. साबळे मामांच्या वाडीत पोहोचल्यानंतर मागच्या बाजूस असलेल्या डोहाकडे आम्ही निघालो. जाता जाता वाटेत चारही बाजूस अजस्त्र डोंगर रंगात नजरेस पडत होत्या.
या डोंगररांगामध्ये काही प्रसिद्ध डोंगर कडे आणि सुळके देखील दिसत होते. प्रत्येक जण त्यांना ज्ञात असलेल्या डोंगर सुळक्यांची ओळख इतर लोकांना पटवून देत होते. या नदीपात्रात बरेचसे दगडगोटे पाहून आमच्या अंगात रॉक बॅलन्सिंग आर्टचं भूत संचारलं. मेरा हात मत काटो. यार शर्ट स्वाहा. शर्ट 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 स्वाहा गेलं म्हणजे ह्याच्या कशाला पाडलंस? हे असं थोडी असतं यार. साबळे मामांच्या वाडी पलीकडे असलेल्या नदीपात्रात थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही दुपारी अंदाजे 3 वाजता तितबी गावाहून मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाची सुरुवात केली. ह्या खेपेस आमचा 1200 फूट काळू वॉटरफॉल रॅपलिंगचा साहसी प्लॅन जरी फेल झाला होता तरी आमच्यापैकी कोणीही किंचितही नाराज झाले नव्हते. कारण कधी कधी जागा किंवा इव्हेंटपेक्षा तुम्ही कोणासोबत असता ह्या गोष्टीमध्ये जास्त समाधान असते. आम्ही सर्व जीवलग मित्र काळू वॉटरफॉल रॅपलिंगच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी निसर्गाच्या कुशीत एकत्र आलो होतो. त्यामुळे मग ते 1200 फूट रॅपलिंग असो किंवा काळू नदीपात्रातील कॅम्पिंग असो, ह्या 2 दिवसात निसर्गाच्या सानिध्यात एकत्र घालवलेली ही वेळ आमच्या आठवणीच्या गाभारातील अनमोल साठ्यात कायमस्वरूपी जमा झालेली आहे. निसर्गात अप्रतिम नजारांचा आनंद उपभोगून, निसर्गात एकरूप होऊन, त्या नदीपात्रात डुबकी मारून किंवा त्या 100 ते 1200 फूट कडेकपारी चढून आणि उतरून, एकत्र स्वयंपाक करून आणि गाणी गाऊन, जंगलात काळोख्या रात्री खुल्या आसमंताकडे पाहत जीवलग मित्रांसोबत स्लीपिंग बॅग मध्ये झोपण्यात जो आनंद आहे तो आनंद एखाद्या राजमहालात झोपण्यापेक्षाही लाखो पटीने जास्त सुखावणार आहे.